कमाल कमाल गायलंयस. वा सावली मॅडम, कमाल गाणं गायलंय. साक्षात सरस्वती प्रसन्न आहे तुमच्यावर. अरे मग बायको कुणाची आहे? हे असं प्रत्येक गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं नसतं. मला माहितीये बायको तुझी आहे, पण सून तर गाणं तर तिचं आहे ना, ते श्रेय तिला द्यायलाच पाहिजे, हो की नाही? पण नक्की नीट झालंय ना गाणं? मला तडपण आलंय. काळजी नको करू सावली, पहिलाच टेक खूप सुंदर आलाय, मला खूप आवडलाय. पण तरी ना माझं समाधान नाही झालंय. म्हणजे मला गाताना असं जाणवत होतं की दुसऱ्या कडव्यातल्या 2 जागा हल्ल्या आहेत. जागा हल्ल्यासारखी वाटते म्हणजे? कुणाची जागा हल्ली? म्हणजे आम्ही जागेवरून हल्लो म्हणून झालं का? इट्स व्हेरी टेक्निकल टर्म. बघ, मला आवडलाय पहिला टेक. तुझ्या समाधानासाठी आपण एकदा परत ऐकूया. तुला जर असं वाटलं की वेगळं काही गायचंय तर आपण सेकंड रेकॉर्ड करूयात परत. कशाला पुन्हा ऐकायचंय? मी ऐकलंय टेक, छान झालंय गाणं. आता वेळ वाया घालवायला नको, आपण पुढचा टेक घेऊया. एकदा आपण ऐकूयात आणि मग ठरवूयात ना. हो दादा, एकदा ऐकू द्या ना, मला टेन्शन आलंय. हो मॅडम, काय काळजी करताय? मी ऐकलंय टेक, छान झालंय गाणं. अरे काय चाललंय तुझं? मगासपासून बघते सारखी टाळाटाळ करतोयस. तुला एक बटन दाबायला कंटाळा का आलाय मला कळत नाहीये. तू लाव बघू ती ट्रॅक. अरे दाद्या, मॅडम म्हणतायत ना, लाव ना एकदा. किती वेळ लागणार त्याला? लाव लाव, ऐकू दे आम्हाला, लाव. मॅडम थांबा, कदाचित त्याला बरं वाटत नसेल. तब्येत वगैरे ठीक आहे ना? चहा वगैरे काय हवंय? झोप येते? नाही, मी ठीक आहे. हा नाही, चल चहा पिऊन येऊ. नाही, मी ठीक आहे. मी पाचतो तुला चहा. चल आलो. ये ये. पण कशा? अरे चल, मी पाचतो तुला. चल. काहीतरी केलंय आम्ही. पाहिलं मी आत तुझं काय चालू होतं ते. हसू नकोस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? सावलीच्या गाण्याचा काही प्रॉब्लेम आहे? हो, काय बोलताय सर? मला कसला प्रॉब्लेम असेल? मी पाहिलं तुझं काय चालू होतं ते. ॲक्च्युली सर, मी माझ्या मनाने नाही केलं. मगाशी भैरवी मॅडमचा फोन आला होता मला. त्यांनी मला धमकी दिली म्हणून मला हे करावं लागलं सर. काय धमकी काय दिली तिने? सर, नोकरीवरून काढण्याची धमकी दिली आणि मी समजावलं त्यांना, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नव्हत्या. आता जो टेक झाला तो आहे ना तुझ्याकडे? हो सर, आहे. आता मी सांगतो ते करायचं. तेच तर हवंय त्यांना. तेच द्यायचं त्यांना. चल. तू का आलीस का? मी तुला सांगितलेलं ना, इथून हलायचं नाही म्हणून. बस बस बस. हो म्हटलं तुमची मदत करायला येते. नको मदत. डू आय डू ढवळा ढवळ इन युअर जॉब? नो. मी तुला सांगतो का, स्वयंपाक करताना ही भाजी कर, बटाट्याची भाजी कर, बटाटाच आज पाहिजे मला, असं बोलतो कधी? रोजच. विसरून जायचा. चुकीचं आहे ते, कळलं? सवय का स्वयंपाकाची? जिद्द, चिकाटी, शोध करतेपणा मेंदळ्यांच्या रक्तात भिनलाय बरं. व्हिडिओ बघतोय आम्ही आणि तंतोतंत त्याच्यासारख्याच पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न. लाटता येते का? नकाशे नकोय. पुरणपोळी फाटली ना तर सगळा बेत फिसकटेल. नको ना राहू दे. ऐक ना, आम्ही तुमच्या सन्मानार्थ करतोय. आज बघ, सावली मोठी गायिका होईलच. तुला तर जगातला सर्वात मोठा सन्मान मिळणार आहे, आई होण्याचा. प्लीज नको येऊच म्हटलंय मी तुला. शपथ, अशी जर गोड मिठी दर दिवशी मिळणार असेल तर सकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण यातले जितके पदार्थ आहेत ना, ते सगळे करायला तयारी. कमाल.
किती कमाल गायलीस तू, खूप सुंदर. माझे शब्द, माझे सूर सगळ्यांना न्याय मिळाला असं वाटतं आता मला. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही एवढ्या मोठ्या गायिका असून तुमच्या हक्काचं गाणं मला गायला दिलं. गायिकेचं वेगळं असतं का? मी गायिकेसोबत संगीतकार सुद्धा आहे. सो खऱ्या अर्थाने संगीतकाराचं काम सुद्धा हे असतं की एखाद्या गाण्याची स्टोरी असते, त्याचं कॅरेक्टर असतं, त्या कॅरेक्टरला बघून आवाज ओळखता येणं, तो घेणं हे एक संगीतकाराचं काम आहे. माझ्या गाण्याला तुझा आवाज इतका सूट झाला आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. खूप सुंदर. छान गायलीस बाळा. थँक्यू. तुमच्या आशीर्वादामुळेच हे. ते रेकॉर्डिंग चेक करायचंय का सारंग? नाही म्हणजे परत काही गडबड नाही ना टेक्निकल? नाही नाही, परफेक्ट झालंय, तुम्ही चेक करू शकता. नाही नाही, आता त्याची काही गरज नाही. विश्वास आहे तुझ्यावर. सावली, आज मला कळलं मी इतके दिवस काय मिस करत होतो. तुमची साथ मिळाली म्हणून मी इथवर येऊ शकले. थँक्यू. चला मग निघायचं का? घरी जाऊया, उशीर होतोय आता. झालं ना इकडचं सगळं तुमचं? वाई निघूयात. राधिका, तुझं मनापासून आभार. आभार कसले ग, खूप सुंदर झालं. आणि काळजी नको करूस, मस्त मिक्स मास्टर झालं की पटकन रिलीज करून घेऊया. चालेल, भेटू पुन्हा. भेटूया. बाय बाय बाय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू राधिका, थँक्यू. थँक्यू. चल. काय चाललंय तुमचं? काही नाही, काळजी करू नकोस. मला सांगा, सावलीचं गाणं कसं झालं? अप्रतिम गायली सावली. सगळ्यांनी खूप कौतुक केलं तिचं. तरी सुद्धा काही टेन्शन नाही ना? नाही नाही, काही टेन्शन नाही, डोंट वरी. हे सावली, तू तुझं गाणं गाऊन दाखव ना मला. म्हणजे सॉरी, मी तुझं रेकॉर्डिंग मिस केलं, पण आत्ता गाऊन दाखव ना. आत्ता इथे? आत्ता छान रियाज झालाय तुझा, मस्त आवाज लागेल तुझा. गा ना. बरं. ही क्लिप तुम्हाला कुठून मिळाली? आणि ही सावली मेहेंद्रे यांचीच क्लिप आहे का? तुमची बाजू स्पष्टपणे सांगा भैरवी मॅडम. मी माझी बाजू स्पष्टपणेच सांगते. तुम्ही बघताय ना, माझ्या छत्रछायेखालून निघून तिची ही अवस्था झाली आहे. कसं गातीये ती. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी दिवस रात्र तिचे रियाज घेतले, तेव्हा कुठे जाऊन ती गाऊ शकते. हे सिद्ध कसं करणार? कारण एका गाण्याच्या क्लिपवर तरी शक्य दिसत नाहीये. सिद्ध करायचंय मग होऊन जाऊ दे आमची जुगलबंदी. मी आव्हान देते सावलीला की माझ्याशिवाय तुझं काय अस्तित्व आहे. आणि जोवर ही सावली माझं आव्हान स्वीकारत नाही, तोवर तुम्ही ही बातमी अशीच चालवत राहा.